3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पण तुम्ही केली आहे 103 दिवसामध्ये. तर त्या दरम्यान काय अनुभव होते? 100% लोक निघाली ना तर त्याच्यातली 25-30% लोक पूर्ण परिक्रमा करतात. परिक्रमा म्हणजे काय हे लोकांना अजून कळलंच नाही. तू करतोय म्हणून मी करणार अशी डोक्यातली भावना असते ना. अंधार पडल्यानंतर चालू शकत नाही. तो एक नियम आहे, ते पाळायचे असतात. तुम्ही ज्या ठिकाणीवरनं चाललात त्या ठिकाणावरनं परत रिटर्न नसते यायचं, म्हणजे मागे रिटर्न नाही यायचं. आपण देवळाला प्रदक्षिणा मारतो तसं पुढे. मग तुमची किती मोठी गोष्ट हरू दे का किमती, तरी पण तुम्ही रिटर्न नाही यायचं. तुमचे केस काढतात, मुंडन करतात आणि संकल्प केला जातो. तर माझ्या पुढे एक संकल्प करायला माणूस बसला होता. त्यांनी त्याची चप्पल काढून ठेवली होती आणि तो ते संकल्प करून तो आला आणि त्याची ती 3-3.5 हजाराची चप्पल गेली. तो माणूस तिथूनच घरी गेला. म्हणतो आत्ताच मला इथे मोठा पटका पडला तर मी काय करणार, म्हणतो बिना चपलेचा कुठं जाणार. तो घरी जाणार. मग मैया तुमच्यातलं सगळं काढून घेते. जो अहंकार ना 3 हजाराची चप्पल घातली हे करली ते सगळं ती एक शिकवण मिळाली की इथूनच पाहिजे. 10,000 पायऱ्यात गिरणारच्या. 10,000 पायऱ्या चढताना तुम्ही पहिल्या पायरीवरती नतमस्तक व्हायला लागतं. तिथे तुमचं डोकं टेकायचं असतं आणि महाराजांना सांगायचं की तुम्ही मला घेऊन चला, मी नाही येत, तुम्ही घेऊन चला म्हणून. तर तुम्ही वरती जाता. नाही तर मी आता कित्येक लोक असे बघितलेत की 1000 पायऱ्या 500 पायऱ्या गेल्यानंतर परत रिटर्न की नाही शक्य. किती जण तरी येतात ना की अहो माझा मुलगा आहे ना ऐकतच नाही, तो अभ्यासच करत नाही, तो येण्यासारखा काहीतरी वेडेवाकडे म्हणजे नको त्या नादाला लागलेला आहे असं वगैरे सांगतो. आपण सांगितलं ना की त्याला घेऊन यायचं सेवा वगैरे नाही तो सेवा वगैरे काय करणार नाही. हा म्हणजे सेवा पण तो करणार नाही. मग मी काय करू? मग मी सांगतो की बाबा पोटात त्याच्या दुखते, तुम्ही गोळी घेऊन चालणार आहे का? तुम्ही चुकलात ना तर तुम्हाला त्याचं 7.5 फळ भोगायचंच. त्याच्यातून तुमची सुटका नाही. शंकराला पण चुकली नाही, महादेवांना पण नाही चुकली, त्यांनी सगळ्यांना दिलेली आहे ती. मग त्याच्यातून सुटका कोणाचीच नाही आहे. पण मग तुम्ही जर नित्यनेमाने जर चांगलं केलं ना, तुमच्याकडनं कुठला पाप होतं. पाप म्हणजे काय, माणूस कोणाला मारायला जात नाही. तुम्ही दैनंदिन दिवसामध्ये पण आहे ना कोणाकोणाशी बोलता तुम्ही पटकन एखाद्याला वाईट बोलून जाता. तुमच्या बायकोला दुखवता, तुमच्या भावाला दुखवता, बाबांना दुखवता. पिठापूरला किंवा गिरणार कुठल्याही ठिकाणी जायचं असेल ना तर त्या देवाची इच्छा लागते, तेव्हा तुम्ही तिथे पोहोचता.